श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, 26 जुलै 2026 पासून 10 डिसेंबर 2026 पर्यंतचा काळ कर्क राशीच्या अनेक व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. जर तुमची रास कर्क असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या काळात तुमच्या आयुष्यातील काही अडकलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. मेहनतीला योग्य फळ मिळू शकते आणि नशिबाची साथ हळूहळू मिळू लागेल. मात्र याच काळात काही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास संधी हातातून निसटू शकते. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत शनी वक्रीचा कर्क राशीवर नेमका काय परिणाम होऊ शकतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती, जर तुम्हाला राशी भविष्य, ज्योतिष आणि धार्मिक माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमचे प्रेम नक्की दाखवा. सर्वप्रथम शनी वक्री म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया. अनेकांना वाटते की वक्री म्हणजे ग्रह उलटा फिरतो, पण प्रत्यक्षात तसे नसते. पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या गतीमुळे आकाशात शनी मागे जात असल्याचा भास निर्माण होतो. यालाच वक्री अवस्था म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार वक्री शनी व्यक्तीला स्वतःकडे पाहण्याची, जुन्या चुका सुधारण्याची आणि अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करण्याची संधी देतो. हा काळ संयम, शिस्त आणि सातत्याची परीक्षा घेणारा असतो. शनिदेव कधीही शॉर्टकटला साथ देत नाही. प्रामाणिक मेहनत करणाऱ्यावर ते योग्य वेळी कृपा करतात. म्हणून या काळात नशिबापेक्षा कर्मावर अधिक विश्वास ठेवणे योग्य आहे. या वक्री कालावधीत भाग्याशी संबंधित क्षेत्रावर शनीचा प्रभाव वाढत असल्यामुळे अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. गेल्या काही महिन्यापासून अडकलेले निर्णय पुढे सरकू शकतात. वारंवार अडथळे येत असलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होईल. अनेकांना योग्य मार्गदर्शन मिळेल आणि भविष्याबद्दलचा आत्मविश्वास वाढेल. परंतु लक्षात ठेवा, शनी संधी देतो, यश मात्र तुमच्या कृतीवर अवलंबून असते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण त्याच प्रगतीचे कारण ठरू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले प्रमोशन किंवा पगारवाढीचे विषय पुढे सरकू शकतात. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या संधी मिळण्याची शक्यता वाढेल. मुलाखतीमध्ये आत्मविश्वास ठेवा आणि तयारीमध्ये कोणतीही कमतरता ठेवू नका. सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीही हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. सातत्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही नवीन ग्राहक मिळू शकतात. जुने व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नवीन भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसाय वाढवण्यासाठी, नवीन कल्पना राबवण्यासाठी ही योग्य वेळ असू शकते, पण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि नियोजन करून घ्या. आर्थिक बाबतीत हा काळ आधीपेक्षा अधिक स्थिर राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होण्याची शक्यता आहे. काहींना अतिरिक्त कामातून किंवा गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. ज्यांचे पैसे बराच काळ अडकले आहेत त्यांना ते परत मिळण्याचे संकेत मिळू शकतात. तरीही उत्पन्न वाढले म्हणून अनावश्यक खर्च करू नका. बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन याकडे विशेष लक्ष द्या. मोठी खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा. भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे ठरेल. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये गैरसमज कमी होऊ शकतात. वडीलधाऱ्यांचा सल्ला या काळात तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतल्यास अनेक चुकीचे निर्णय टाळता येतील. धार्मिक कार्य, मंदिर दर्शन किंवा आध्यात्मिक साधनेकडे मन वळू शकते. त्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. या काळात प्रवासाचेही योग निर्माण होऊ शकतात. विशेषतः धार्मिक किंवा कामानिमित्त केलेले प्रवास लाभदायक ठरू शकतात. शनी तुम्हाला प्रत्येक पावलावर एक गोष्ट शिकवतील. सातत्य, काम अर्धवट सोडू नका. दिलेला शब्द पाळा. कोणत्याही चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करू नका. दुसऱ्यांच्या यशाचा हेवा करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, शनिदेव उशिरा फळ देतात, पण जेव्हा देतात ते कायम टिकणारे असते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ संमिश्र असू शकतो. ज्यांना बराच काळ एखादा आजार किंवा शारीरिक त्रास जाणवत असेल त्यात हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता आहे. योग्य उपचार, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्यास त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. तसेच कामाच्या व्यापामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, वेळेवर जेवण आणि मानसिक तणाव कमी ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग, प्राणायाम आणि सकाळी थोडा वेळ चालण्याची सवय लावल्यास शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. ज्यांची तयारी सातत्याने सुरू आहे त्यांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांनी शेवटपर्यंत आत्मविश्वास कायम ठेवावा. यश मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधू नका. नियमित अभ्यास आणि वेळेचे योग्य नियोजन हे तुमचे सर्वात मोठे बल असेल. किंवा आर्थिक अडचणींना सामोरे जात असाल तर या काळात परिस्थिती सुधारणा होऊ शकते. जुनी देणी फेडण्याची संधी मिळू शकते. काही अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. ज्यांनी तुमच्या विरोधात वातावरण निर्माण केले आहे त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ शकतो.
पण कोणत्याही वादात स्वतःचा संयम गमावू नका. शांतपणे आणि कायदेशीर मार्गाने निर्णय घेतल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल. विवाह योग्य असलेल्या व्यक्तींना या काळात चांगले प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. ज्यांच्या नात्यात गैरसमज निर्माण झाले आहेत त्यांनी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करावा. एकमेकांना समजून घेतल्यास नाते अधिक मजबूत होईल. विवाहित व्यक्तीने जोडीदाराचा भावना समजून घेतल्या तर घरातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायातील भागीदारी विवाहित व्यक्तीने जोडीदाराचा भावना समजून घेतल्या तर घरातील वातावरण आनंदी राहील. व्यवसायातील भागीदारीतही विश्वास आणि पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरात एखादे शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांनी प्रेमाने वागा. आई वडिलांचा आशीर्वाद आणि वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरू शकते. लहान सण कारणावरून वाद वाढवू नका. शांत संवाद अनेक समस्या सहज सोडवू शकतो. या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. अनावश्यक कर्ज घेणे टाळा. खोटे बोलणे, फसवणूक किंवा चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा प्रयत्न करू नका. शनिदेव प्रामाणिकपणा आणि शिस्त यांना सर्वाधिक महत्त्व देतात. शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी सोपे उपाय: सोमवारी भगवान शिवांना श्रद्धेने दूध अर्पण करा. दररोज किंवा शक्य असल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शनिवारी काळा उडीद, काळे तीळ किंवा मोहरीच्या तेलाचे दान गरजूंना करा. आई वडिलांचा आदर करा आणि त्यांची सेवा करा. त्यांचा आशीर्वाद मोठी सकारात्मक शक्ती असते. गरजू व्यक्तींना शक्य ती मदत करा. दान करताना दिखावा न करता श्रद्धेने दान करा. शनी कधीही कोणाचे वाईट करण्यासाठी येत नाही. ते माणसाला शिस्त, संयम, प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे महत्त्व शिकवतात. जर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या, योग्य निर्णय घेतले आणि सातत्याने प्रयत्न केले तर हा काळ तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येऊ शकतो. यश लगेच मिळाले नाही तरी निराश होऊ नका. शनिदेव उशिरा फळ देतात पण ते फळ स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारे असते. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा शनी वक्रीचा काळ कर्क राशीसाठी मेहनत, संयम आणि योग्य नियोजन यांची परीक्षा घेणारा असला तरी अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. मित्रांनो, 26 जुलै ते 10 डिसेंबर 2026 हा शनी वक्रीचा काळ कर्क राशीसाठी मेहनत, संयम आणि योग्य नियोजन यांची परीक्षा घेणारा असला तरी अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरू शकतो. जर तुम्ही या काळात योग्य दिशेने प्रयत्न केले तर करिअर, आर्थिक स्थिती, कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यातील चांगली प्रगती अनुभवू शकता. तुमची रास कर्क असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि या व्हिडिओमधील कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटला तेही आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये.